प्रिन्स कट ब्लाऊजची आपण कटिंग करणार आहे. प्रिन्स कट ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करायचा. पुढचा भाग पहिला फक्त कटिंग करून दाखवणार आहे. पहिल्यांदा आपण उंची घ्यायची. ब्लाऊजची उंची काय आहे ती उंची घ्यायची. 13 इंच ब्लाऊजची उंची 1 इंच वाढवून घ्यायचं. बिना योगपट्टी लावून प्रिन्स कट ब्लाऊज शिवायला दोन्ही साईडची उंची सेमच घ्यायची. हा बिना योगपट्टीचा प्रिन्स कट ब्लाऊज कटिंग करायचा आहे. त्यामुळे दोन्ही मागची पुढची उंची सेमच असणार 14 इंच. शोल्डर 5 इंच घेतलेले. हाफ शोल्डर 3 इंच. हाफ शोल्डर 3 इंच घेतलेले आणि फुल शोल्डर 5 इंच घेतलेले. पुढचा गळा मी 5.5चा घेणार आहे. 5.5 पुढचा गळा आणि 5.5 मुंडा. मुंडा पण मी 5.5चा ठेवलेला आहे. छाती 9ची घ्यायची. चौथ्या भागानं 9ची घ्यायची. नऊच्या भागाने छाती आपली किती होती आहे 9 आणि 9 18. अशी छाती मोजून घ्यायची. आपला चौथा हिस्सा 36 येते. 36 साईजचा ब्लाऊज आहे हा. 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. 1.5 किंवा 2 इंच वाढवून घेऊ शकता तुम्ही. आम्ही 1.5 इंच वाढवून घेतलेले आहे शिलाई मार्जिन साठी. आता एक इंचाचा राऊंड शेप साठी आपण 1 इंचाचा राऊंड शेप साठी इथं ठीक केलेले. या मार्किंग पासून असा गोल शेप द्यायचा आहे आणि गळ्याला पण गोल शेप देऊन घ्यायचा आहे. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. बघा आता इथून आपल्याला 4 इंच आतमध्ये घ्यायचे. इथून 4 इंचावर मी आतमध्ये घेतलेले आणि इथून पण 4 इंच वरती घ्यायचं आहे. माझी पद्धत तुम्हाला आवडते का मला कमेंट मध्ये सांगा. लाईक नक्की करा. आता इथून 1 इंच घ्यायचं आहे. 1 इंचचा मी टक्स घेतलेला आहे. आता हा असा शेप देऊन घ्यायचा आहे बघा. हा असा शेप देऊन घ्यायचा आहे. आता आपण कटिंग करून घेऊया. इतका सोपा प्रिन्स कट ब्लाऊज शिवायला काही अवघड नसतं. आणि फिनिशिंग प्रिन्स कट ब्लाऊजचं फिनिशिंग छान बसतं. कटोरी ब्लाऊज पेक्षा प्रिन्स कट ब्लाऊज छान बसतो.
व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. कटिंग नेहमी मार्किंगच्या बाहेरूनच करायची. अशा पद्धतीने प्रिन्स कट ब्लाउज कटिंग करा. खूप सोप्या पद्धतीनं 36 साईजचा ब्लाउज आहे हा.